नमस्कार मित्रांनो. तर 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतंय, आपल्याला इथे 7 वर्षांचा लीप बघायला मिळतोय. 7 वर्षात खूप काही बदललंय. आनंदी आणि भावनाची छोटी मुलगी आता मोठे झालेत. भावनाच्या मनात अजूनही लक्ष्मीविषयी तेवढाच राग आहे. लक्ष्मीला एक मोठा अवॉर्ड मिळालाय आणि त्याची बातमी पेपरला आली. पण भावना आपल्या आईचा तो फोटोसुद्धा फाडून टाकते. तिच्या मनात अजूनही खूप राग आहे. तर इथे लक्ष्मीने निवासचं स्वप्न पूर्ण केलंय, पण मनात अजूनही कुठेतरी गिल्ट आहे. सिद्धूला त्याच्या न केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा मिळाली आणि त्यासाठी लक्ष्मी जबाबदार आहे. तिची मुलगी तिच्यापासून दुरावली म्हणून तिला खंतही तेवढीच वाटते. तर जानू विश्वा यांचं लग्न झाले आणि त्यांना एक 7 वर्षाचा मुलगासुद्धा आहे. त्या दोघांचा संसार सुखाचा चालू आहे. त्या दोघांचा सुखाचा संसार बघत असताना लक्ष्मीला आपल्या मोठ्या मुलीची भावनाची आठवण येते आणि तिचा जीव अजून तुटतो. तर 7 वर्षांनी शिक्षा भोगून सिद्धू बाहेर पडतो आणि तो आधी लक्ष्मीला भेटायला येतो. सिद्धूची लक्ष्मी माफी मागते आणि सिद्धू वचन देतो की तुटलेलं कुटुंब तो जोडेल. तर 7 वर्षानंतर जयंतसुद्धा बाहेर येतो. तो जेलमधून बाहेर आल्या आल्या ठरवतो की आता दळवी कुटुंबाला सोडायचं नाही. प्रत्येकाला आपण एक एक अन्नाच्या दाण्यासाठी तरसवायचं. आता सिद्धू मायलेकींना कसं एकत्र आणतोय ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की कोर्टात सुनावणी असते. भावना लवकर येऊन थांबलेली असते. वकील तिथे येतात आणि भावनाला म्हणतात, आज काहीही झालं तरी सिद्धूने आपलं स्टेटमेंट द्यायला नको. त्याने गुन्हा कबूल करायला नको. बाकी मी सगळं सांभाळून घेईन. तेवढ्यात तिथे पोलीस सिद्धूला घेऊन येतात. भावना धावत सिद्धूकडे जाते आणि सिद्धूशी बोलण्याचा प्रयत्न करते. भावना सिद्धूला म्हणते, सिद्धिराज, काहीही झालं तरी गुन्हा कबूल करू नका. वकील आहेतच आपली बाजू मांडायला. सिद्धू म्हणतो, नाही भावना, जर मी खरंच गोळी चालवली असेल ना तर मला शिक्षा भोगायलाच पाहिजे. मी या गिल्टमध्ये आयुष्यभर नाही जगू शकत. मी जर गोळी चालवली असेल, माझ्यामुळे जर निवास काका गेले असतील तर त्यांच्या खुनाचा आरोप घेऊन मी नाही जगू शकत. त्यामुळे मला माझी शिक्षा भोगू देत. भावना, वकील सिद्धूला नीट विचार करायला सांगतात आणि गुन्हा कबूल करू नको म्हणून सांगतात. मुलींचा विचार करायला सांगतात. सिद्धू म्हणतो, नाही भावना, अगं आज मी जर खोटं बोललो किंवा माझा गुन्हा कबूल केला नाही तर मुलींच्या नजरेला नजर मी देऊ शकणार नाही आणि बाबा म्हणून मी खोटारडा ठरेन. मला बाबा म्हणून खोटारडा नाही व्हायचे आणि जे काही सत्य आहे ना ते आज सगळ्यांसमोर येणारच. सिद्धू काही ऐकायला तयार नसतो. तेवढ्यात तिथे लक्ष्मी आणि लक्ष्मीच्या घरचे सगळे येतात. भावना धावत लक्ष्मीकडे जाते आणि आपल्या आईसमोर पदर पसरते, भीक मागते. भावना म्हणते, आई, अगं माझ्या मुलींचा विचार कर. मी तुझी मुलगी आहे ना, तुझ्या मुलीचा विचार कर ना. अगं माझी लहान लहान लेकरं आहेत. मी हात जोडते, पदर पसरते, भीक मागते. आज तुझं स्टेटमेंट बदल तू. माझा सुखाचा संसार हिरावून घेऊ नकोस. सिद्धिराजला त्यांच्या मुलींपासून लांब करू नको. भावना भीक मागत असते, पदर पसरून उभी असते, हात जोडून रडत असते. लक्ष्मी भावनाला काहीच बोलत नाही आणि बाजूला बसून जाते. भावनाला जे कळायचं ते कळलेलं असतं. लक्ष्मी आपलं स्टेटमेंट मागे घेणार नाहीये, सिद्धूला शिक्षा भोगायला लावणार हे भावनाला समजलेलं असतं. भावना लांब जाऊन बसते. तर इथे आनंदी आपल्या बाबांना भेटायचे म्हणून हट्ट धरून असते. ती रडत असते. तेवढ्यात तिथे सिद्धूचा मित्र येतो. रेणुकासुद्धा तिथे आलेली असते. रेणुका, आनंदी यांना कधी एकदा सिद्धूला भेटतं असं झालेलं असतं. सिद्धूचा मित्र त्या दोघींना घेऊन आणि लहान बाळाला घेऊन कोर्टाकडे निघतो. तर थोड्या वेळाने जज येतात आणि कोर्ट चालू होतं. सरकारी वकील त्या दिवशी नेमकं काय काय घडलं होतं आणि सिद्धूने निवासला कसं मारले, कशी गोळी मारली आहे हे सगळं सांगतो. आणि प्रत्यक्षदर्शी आय विटनेस जी आहे लक्ष्मी, तिचं नावसुद्धा सांगतो. सिद्धूने कसा गुन्हा केलाय हे सगळं सरकारी वकील जजला सांगतात. तर सिद्धूचे वकील उभे राहतात आणि सिद्धूची बाजू मांडतात. त्या दिवशी जयंतने जानूला किडनॅप केलं होतं आणि जयंतच्या हातात बंदूक होती. तो जानूला मारून टाकणार होता. त्यासाठी सिद्धूने आपल्याकडची बंदूक काढली आणि जयंतला धडा शिकवण्यासाठी त्या दिवशी तो तिथे गेला होता हे सगळं सांगतात.
आणि त्या दिवशी जयंतच्या हातून गोळी लागली होती, सिद्धूच्या नाही, हे सुद्धा बाजू मांडली जाते. सरकारी वकील म्हणतात, पण जयंत कानेटकर त्या दिवशी जेलमध्येच होते. जयंत त्या दिवशी जानूला मारायला आला होता, त्याने जानूला किडनॅप केलं होतं, याचा कुठलाही पुरावा सिद्धूच्या वकिलांकडे नसतो. उलट सरकारी वकील जयंत त्या दिवशी जेलमध्येच होता याचा पुरावा म्हणून CCTV फुटेज आणून दाखवतात. आणि त्यामुळे सिद्ध होतं की जयंतने निवासला मारलेलं नाही. जयंत त्या दिवशी जेलमध्येच होता. त्याने जानूला किडनॅपसुद्धा केलं नव्हतं. मग प्रश्न येतो की निवासला गोळी मारली तरी कोणी? सिद्धूचे वकील जानूला बोलवतात. ते जानूला विटनेस बॉक्समध्ये उभं राहायला सांगतात. जानू तिथे येते आणि त्या दिवशी नेमकं काय काय घडलं होतं हे सगळं सांगते. जानूची पूर्ण खात्री असते की जयंतनेच त्या दिवशी निवासला मारलं. सरकारी वकील विचारतात, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं का जयंतने गोळी मारली ते? जानू म्हणते, नाही, माझा अंदाज आहे. जयंतच्या हातात बंदूक होती एवढं मला माहिती आहे. सरकारी वकील म्हणतात, तुम्हाला तुमच्या बहिणीच्या नवऱ्याला वाचवायचं आहे ना, म्हणून सगळं खोटं बोलताय, आम्हाला कळतंय. ते जानूला बसायला सांगतात आणि त्या दिवशी नेमकं काय काय घडलं होतं हे सिद्धूला विचारतात. सिद्धू सगळं सांगतो. त्या दिवशी जयंतने जानूला किडनॅप केलं होतं आणि तो जानूला काहीही करणार होता, म्हणून तो जानूला वाचवण्यासाठी बंदूक घेऊन गेला होता. पण तिथे निवास आला. समोरून जयंतने बंदूक धरली होती आणि सिद्धू रागात होता. तो जयंतवर गोळी झाडायला गेला, पण ती नेमकी गोळी कोणाची लागली, जयंतची लागली का सिद्धूची लागली हे त्याला माहिती नसतं. सिद्धूला जेवढं माहिती आहे तेवढं तो सगळं वकिलांना सांगतो. सरकारी वकील महत्त्वाची साक्षीदार, महत्त्वाची आय विटनेस लक्ष्मी दळवी हिला विटनेस बॉक्समध्ये बोलवतात आणि त्या दिवशी नेमकं काय काय घडलं होतं हे विचारतात. लक्ष्मी त्या दिवशी काय काय घडलं हे सगळं वकिलांना सांगते, जजला सांगते. आणि त्यापुढे जेव्हा लक्ष्मी त्या बिल्डिंगमध्ये गेली होती त्यावेळेस सिद्धू आणि निवाज हे दोघंच त्या फ्लोअरवर होते. तिथे बाकी दुसरं कोणीही नव्हतं, जयंतसुद्धा नव्हता. आणि त्यावेळेस सिद्धूने निवासवर गोळी झाडली, त्याला मारून टाकलं, हे सगळं लक्ष्मी सांगते. त्यामुळे सहज सिद्ध होतं की सिद्धूनेच निवासचा खून केला, त्याला मारून टाकलं. सिद्धूला कडक शिक्षा होणार असते. पण सिद्धूचे वकील सिद्धूची बाजू मांडतात. सिद्धूने रागाच्या भरात कुठलाही खून केला नाही. अजाणतेपणे त्याच्या हातून गोळी झाडली गेली. तो जानूला वाचवायला गेला होता आणि चुकून त्याच्याकडून गोळी झाडली गेली, त्यामुळे कमीत कमी शिक्षा व्हावी अशी ते मागणी करतात. जज दोन्ही बाजू ऐकून घेतात आणि सिद्धूला 7 वर्षांची शिक्षा सुनावतात. भावनाच्या तर पायाखालची जमीनच सरकते. आपल्याच माणसांनी आपला घात केला असं तिला वाटतं. इन्स्पेक्टर सिद्धूला घेऊन जात असतात. भावना धावत सिद्धूकडे येते आणि सिद्धूला म्हणते, सिद्धिराज, आपण वरच्या कोर्टामध्ये जाऊ, तुम्हाला शिक्षा मी होऊ देणार नाही. सिद्धू म्हणतो, भावना, मी लवकर येईन, 7 वर्षानंतर येईन. आपल्या मुलींना जप, त्यांना मोठं कर. तेवढं तिथे रेणुका आणि आनंदी येतात. रेणुका लहान बाळाला घेऊन आलेली असते. रेणुका म्हणते, भावना, तू तर म्हणाली होतीस ना तू सिद्धिराजला घरी घेऊन येशील, पण हे सगळं काय आहे? इन्स्पेक्टर कुठे घेऊन चाललेत? भावना लक्ष्मीकडे रागाने बघते म्हणते, आपल्या रक्ताच्या नात्यांनीच घात केलाय. आणि आई, ज्यांचं मन मेलेलं असतं ना त्यांच्यासमोर डोकं आपटून काही फायदा नसतो, म्हणून या बाईला बोलून काही फायदा नाही. रेणुकाला पण कळतं की लक्ष्मीने आपलं स्टेटमेंट काही मागे घेतलं नाही. सिद्धू आपल्या दोन्ही मुलींना भेटतो आणि तो भावनाला म्हणतो, भावना, कोणावरही राग ठेवू नको, आपल्या मुलींना आणि स्वतःला जप. इथेच लक्ष्मीला क्लिक होतं की आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, सिद्धूने काही केलेलं नाही आहे. लक्ष्मी सिद्धूला आवाज देते आणि त्याच्याकडे जात असते. भावना तिला थांबवते आणि तिला म्हणते, बास हा, यापुढे माझ्या नवऱ्याचं नाव तुझ्या तोंडून येता कधीच कामा नये. मी यापुढे तुला कधीच माफ करणार नाही. लक्ष्मीला कळतं की आपल्या एका चुकीच्या स्टेटमेंटमुळे आपण आपली मुलगी गमावली आहे. ती सुद्धा रडायला लागते. तर इथे इन्स्पेक्टर सिद्धूला घेऊन जातात. भावना तिथेच रडत बसलेली असते. लक्ष्मी भावनाच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला रडू नको म्हणून सांगते. भावना लक्ष्मीचा हात झिडकारते आणि मोठ्याने ओरडते. भावना म्हणते, लांब व्हा, काही गरज नाही मला हात लावायची. आणि काय गं, मगाशी तुझ्यासमोर हात जोडून पदर पसरून मी काय मागितलं होतं?
माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर करू नको हेच म्हटलं होतं ना. पण तू काय केलंस? तुला हवं तेच केलं ना. आता मला हवं ते मी करणार. आजपासून माझं तुझं नातं संपलं. माझ्या नवऱ्याची काही चूक नव्हती, गुन्हा केला नव्हता, तरी पण त्याला शिक्षा भोगायला पाठवलं ना. माझ्या मुलींपासून त्यांच्या बाबाला लांब केलंस ना. आता तुझी मुलगी तुझ्यासाठी मेली. मी तुला कधीच माफ करणार नाही. भावनाचं बोलणं ऐकून लक्ष्मीलाही आपली चूक कळते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.